Now the shock has complex. What High Court has done is interpreted the law. Election Commission Representative of People's Act हाचे provision खबर ना is the shocking thing. इतले वेळ फुडें 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 व्हरून तेन्ना एक वर्ड सुद्दां मेळचें ना अशें कळ्ळें आनी मागीर ते हायकोर्टान when High Court laid down the law तातूंत हें आयलो सो तें शॉकींग ना म्हणजे हांव चड शॉक कित्याक ना ज्या प्रमाणे गेली काही इलेक्शनां स्टेट इलेक्शन कमिशनान कंडक्ट केल्या तातूंतूय हांव अशें जातलें केन्ना तरी तातूंत म्हाका व्हडलें शॉकींग दिसना. हांव एक मुद्दाम सांगता एक CCPच्या वेळार एक व्हडलो मुद्दो आयलो आनी तो व्हडलो कित्याक बिकॉज इट डायरेक्टली इम्पॅक्ट्स द सिक्रेसी ऑफ द बॅलट. डायरेक्ट सिक्रेसी ऑफ द बॅलट इम्पॅक्ट जाता हो एक व्हडलो मुद्दो आलो. खूब कडेन वेगळ्या वेगळ्या बुथांनी आमकां ह्या विशयाचेर अनेक वोटर्सांनी इश्यू करून इलेक्शन थंय स्टॉप जाल्लें आसा फॉर फ्यू मिनिट्स. हांव एक टेस्टिमनी ZPच्या वेळाची एका वोटरान फेसबुकार टेस्टिमनी घातल्या. Today I did not go to cast my vote because State Election Commission encroached my fundamental right of secrecy, a secret ballot mandala. Each ballot paper is numbered and same number is printed on the ballot paper and the counterfoil. म्हणजे ह्या इलेक्शनात जे बॅलट पेपरार घेतले CCP आणि ZP तातूंत काउंटरफॉइलार आणि सकल बॅलटाचेरूय सिरियल नंबर आशिल्लो अशें अनेक कडेन जाला. अनेक वोटर्सांनी हाचेर बोवाळ घातला. हातूंत एक खंय तरी इंटिमिडेशन वोटराक भंय दिसपाक आपोवप जावंक शकता. अशें न्हय की कोण वचून तांकां कितें सांगतले किंवा फाल्यां ते आमी म्हणना की ती बॅलट्स कोण एक्च्युअल बसून पळोवन कोणें वोट कोणाक मारला पळयतलो. ती बॅलट्स मायट बी सील्ड बट दॅट इज नॉट इनफ. एक वोटराच्या मनात दुबाव आयलो की आपली सिक्रेसी खंय तरी एन्क्रोच जाता तर तो वोट मारपाक दिता. फेसबुकाचेर अशे अनेक टेस्टिमनी आसा. कोइन्सिडंटली ही आमी एक इलेक्शन पेटिशन फायल केल्लें तें रेजिस्टर कालूच जालां म्हणून तो कोइन्सिडन्स की काल इलेक्शन कमिशनान जे ज्या प्रमाणे फुडें वचून काल हायकोर्टान डिसिजन घेतला. सो आय एम नॉट शॉक. ज्या प्रमाणे इलेक्शनां जाता पळय द प्रोसेस इज फाउंड वॉन्टिंग. एस्पेशली इफ यू आर ऑन द ऑपोजीट ऑफ इट तुका तो प्रोसेस खंय तरी सारको आसा अशें दिसना. म्हणून गोईंग फॉरवर्ड हो प्रोसेस सुदारूंक जाय. आमकां सगळे डेव्हलप कंट्री जावंक जाय जाल्यार रूल ऑफ लॉ आनी एस्पेशली इन्स्टिट्युशन्स आनी कायदो सारको पाळून करूंक जाय. इलेक्शन कमिशनाक खबर नाशिल्लें एक वर्स मिनिमम टर्म दिवंक जाय म्हणून. सो मातशें दात हाडचें पडटलें कमिशनाक आनी कायद्या प्रमाणे वचचें पडटलें. गोईंग फॉरवर्ड म्युन्सिपालिटी इलेक्शन येता हो सिक्रेसीचो इशू परत जावंक जायना म्हणून हांवें मुद्दाम प्रेस आमचें रेजिस्टरूच काल केलें. कोइन्सिडंट नाजाल्यार आमी ठरयलें आमी टेक्निकली फायट कितें करपाचें करतले. मेन गोल इज टू इम्प्रूव द प्रोसेस. बट कालूच 8 तारखेर आमची रेजिस्टर जाली इलेक्शन पेटिशन. तो डिटेल्स दितलो. म्हजे बरोबर विष्णू आसा आनी विनीन आसा. सो तांकां हांव आतां सांगता की विष्णू आनी विनीनान ते पेटिशना बद्दल सांगलां हाचे डिटेल्स दिवचे. बट आय एम नॉट शॉक. ज्या प्रमाणे इलेक्शनां जी जाल्या गेली काही सो अशें कायदो जो न पाळून जाता पळय तातूंत अशें केन्ना तरी घडटा आनी दॅट्स वाय हायकोर्टान डिसिजन दिला. इट इज अ सॅड थिंग कित्याक टॅक्सपेयर्स मनी हेज बीन यूज. कॅन्डिडेटांनी खर्च केला तो खर्च कोण रिइम्बर्स करतले. ऑल दीज आर क्वेश्चन्स आर कम. तुम्ही म्हणटा आज पोलिंगूच जावंक ना न्ही. म्हाका दिसता एल्डरली पीपल वोटींग म्हणजे काही लोकांक वोट मारल्या बॅलट पोस्टल बॅलट जाले आसतले. पोस्टल बॅलट सिनियर सिटीजन्स so this is unprecedented in that sense but not shocking because the law has been so dilute करून जे वता पळय institutions ताच्या खातीर जाला. so it has to be enforced especially going forward for municipal elections आनी जी जातली थंय ते सारके provision of the law has to be enforced. हांव विष्णूक सांगता